निशा कर्जाचा अर्ज घेऊन सूरजकडे आली होती. सूरजने तिच्या निरागस आणि व्याकुळ चेहऱ्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाला, मी तुला पूर्ण 6 लाख रुपये नाही देणार. मी तुला थेट 25 लाख रुपये देईन. पण एक अट आहे. सर, प्लीज माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही जे काही सांगाल ते मी करीन. निशा डोळे झुकवत हळू आवाजात म्हणाली. सूरज हसला. मला एक मूल हवं आहे तुझ्या अस्तित्वातून. त्यासाठी मला 1 वर्षासाठी तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं आहे. सूरजने तिच्या डोळ्यात पाहिलं. काही क्षण ती गप्प बसली. मग हलकेच म्हणाली, मला मंजूर आहे. सुरुवातीला निशा गोंधळली, पण वडिलांच्या आजारपणाचा विचार करून तिनं मान्य केलं. तिचे वडील कॅन्सरचे पेशंट होते. सूरजने लग्न करून निशाला आपल्या फ्लॅटवर आणलं. त्याचं आधीच लग्न झालेलं होतं, पण त्याला मूल नव्हतं. पहिल्या रात्री त्यानं निशासोबत वेळ घालवला. निशा रडवल्या आवाजात विनवू लागली, सर प्लीज, मला पैशांची फार गरज आहे. माझे बाबा फार त्रासात आहेत. त्यांची तब्येत अजिबात बरी नाही. मॅनेजरने तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाला, मी काही करू शकत नाही. इतक्या मोठ्या लोनसाठी तुला बॉसशी बोलावं लागेल. ते दर आठवड्याला फॅक्टरीत येतात. सगळे अर्ज, लोन असो वा डोनेशन, तेच बघतात. मी तुझा अर्ज त्यांच्यासमोर ठेवेन. जर त्यांनी तो मंजूर केला तर तुझं लोन पास होईल. नाहीतर मी काहीच करू शकत नाही. मॅनेजरने हात जोडत सांगितलं. निशा हलकेच म्हणाली, ठीक आहे सर. देव करो की बॉस माझं लोन मंजूर करतील. मला पूर्ण विश्वास आहे. हो, तसंच होईल. बरं, ती फाईल पूर्ण करून दे जी मी तुला पाठवली आहे. मला आजच हवी आहे, असं मॅनेजर म्हणाला. निशा कामात खूप वेगवान होती. डोकं हलवत ती आपल्या केबिनमध्ये आली आणि झपाट्याने फाईल पूर्ण करू लागली. तेवढ्यात तिची मैत्रीण आली. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? निशा थोडंसं हसत म्हणाली, आज सगळ्या मुली लंच बाहेरूनच मागवणार आहेत. जर तुलाही आमच्यासोबत बसून लंच करायचं असेल तर 2,000 रुपये दे. अवनीच्या हातात भरपूर पैसे होते. ते पाहून निशाला आतून विचित्र वाटलं. तिच्याजवळ फक्त 300 रुपये होते. तेवढेच बसचं भाडं. तिने लाज लपवत सांगितलं की नाही, ती आज घरचं जेवण घेऊन आली आहे. प्रत्यक्षात ती सरळ खोटं बोलत होती आणि तिच्या मैत्रिणीला ते कळलंही. ती म्हणाली, ठीक आहे, तुझी मर्जी, आणि खांदे उडवत टेबलकडे निघून गेली. निशा अनेकदा दुपारचं जेवण टाळत असे. कधी घरून आणायचीच नाही. आणलं तरी कोणासोबत बसून खाण्याच्या लायकीचं नसायचं. घरातील प्रचंड अडचणी तिच्या डोक्यावर होत्या. बाबांना कॅन्सर झाल्यापासून सगळंच बदललं होतं. आई सतत रडायची. सोन्याचा दागिना विकूनही तिच्या चिंता कमी होत नव्हत्या. 3 मुली वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून कसाबसा संसार चालवत होत्या. बाबांच्या औषधांवर, पौष्टिक अन्नावर आणि आठवड्यातून होणाऱ्या किमोथेरपीवर हजारो रुपये खर्च होत होते. आजही निशा 6 लाख रुपयांच्या लोनसाठी अर्ज घेऊन मॅनेजरकडे आली होती. आता तिच्या नजरा फक्त बॉसवर होत्या, कारण फॅक्टरीत ते सर्व अर्ज तपासायचे, दानाचे असो वा कर्जाचे. पण ते आठवड्यात फक्त एकदाच येत. त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी सूरज आणि मोनिका, त्यांच्या संसारात वेगळंच वादळ सुरू होतं. सूरजच्या चेहऱ्यावर तणाव होता. त्याची नजर गंभीर झाली आणि तो म्हणाला, माझ्या मनात फक्त एकच इच्छा आहे, मुलगा किंवा मुलगी हवी. माझं नाव पुढे न्यायचं आहे. मोनिकाने कडवटपणे उत्तर दिलं, वरून जर संतान नाही मिळत तर तू काय करशील? मी दुसऱ्या लग्नाला कधीही परवानगी देणार नाही. तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकत नाहीस. सूरजने समजावण्याचा प्रयत्न केला, मी दुसऱ्या लग्नासाठी म्हणत नाही. तुझं माझ्यावर प्रेम नाही असंही नाही. पण मला पितृत्वाचा आनंद अनुभवायचा आहे. जगासमोर माझं अपत्य हवं आहे. दत्तक मूल कधीच आपलं वाटणार नाही. ते परकच असतं. मोनिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली, कुठली बाई असते का जी तुझ्याशी लग्न करेल, मूल जन्माला घालेल आणि मग घटस्फोट घेऊन तुला सोडून जाईल? हे अशक्य आहे. मी तुझ्या आयुष्यात दुसऱ्या बाईची सावली सुद्धा सहन करू शकत नाही. त्यांचं लग्न 10 वर्षांचं झालं होतं, पण लग्नानंतर 2 वर्षांनीच कळलं की मोनिकाला मूल होणं शक्यच नाही. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तिच्यात जन्मजात आजार आहे. तरीही मोनिका सतत सूरजला म्हणायची, वरचा निर्णय थांबून बघ, एक दिवस आपलं नशीब नक्कीच बदलेल. पण वास्तव सूरजला कळत होतं, त्याच्या पत्नीला मूल होऊ शकत नव्हतं. मोनिका स्वतःही मुलांची शौकीन नव्हती. तिला मोठ्या जबाबदाऱ्या नको होत्या. तिला पार्टीज, शॉपिंग, डिनर यातच रस होता. सूरज तरुण, देखणा होता. त्याला पत्नीच्या प्रेमाची गरज होती. पण मोनिका या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करू लागली होती. त्याच्या आयुष्यात मुलाबाबतचं दुःख आणि पत्नीकडून मिळणाऱ्या दुर्लक्षामुळे तो चिडचिडा आणि रागीट होत चालला होता. सूरज दिवसेंदिवस त्रस्त आणि चिडचिडा होत चालला होता. वय फक्त 30, पण मनाने तो एखाद्या 50 वर्षांच्या माणसासारखा थकलेला आणि असहाय्य झाला होता. त्याच्या मित्रानं त्याला सल्ला दिला,
की तुझ्या बायकोशी बोल, एखाद्या बाईकडून मूल घे, दोघं मिळून त्याला वाढवा, मूल तुझंच असेल. पण दुसरीकडे गेलास तर लक्षात ठेव, अनेक पुरुषांच्या सावलीतून गेलेल्या बायका मिळतील आणि गंध रक्त आयुष्यात उशिरा का होईना आपला परिणाम दाखवतच. आजकाल चांगल्या घरच्या मुलीही मजबूर होतात. तू इच्छिलस तर एखादी मुलगी 1 वर्षासाठी लग्नाला तयार होईल. मोनिकाही या विचाराला होकार देऊन तयार झाली आणि सूरजला तेव्हा पहिल्यांदाच दिलासा मिळाला. मुलाच्या इच्छेनं तो काहीही करण्यास तयार होत होता. एका आठवड्यानंतर बॉस म्हणून सूरज फक्त 2 तासांसाठी फॅक्टरीत आला होता. अर्ज तपासत असताना त्याच्या हातात एक अर्ज आला. त्याने विचारलं, ही कोणाचे अप्लिकेशन आहे? त्याने कागद उघडून पाहिला तर 6 लाख रुपयांच्या लोनसाठी अर्ज होता. मॅनेजर म्हणाला, सर, मिस निशा, तिचे वडील कॅन्सरचे पेशंट आहेत, फार त्रासात आहेत, गरीब कुटुंब आहे. ती म्हणते की पगारातून हप्त्याने पैसे फेडेल. 10-12 वेळा मला सांगितलंय की तुमच्याशी लोनबाबत बोलावं. सूरज काही क्षण गप्प राहिला. त्याच्या मनात प्रश्न आला, ही मुलगी खोटं तर बोलत नाही ना? पण लगेचच मॅनेजर म्हणाला, नाही सर, मला वाटत नाही ती खोटं बोलते. तिच्या नजरेतूनच तुम्हाला कळेल की ती खरंच गरजू आहे. मग सूरज म्हणाला, ठीक आहे, तिला आत बोलवा. मॅनेजर लगेच निशाला बोलवायला गेला. त्या बाजूला निशा सकाळपासूनच प्रार्थना करत होती, कारण मॅनेजरनं तिला सांगितलं होतं की आज बॉस फॅक्टरीत येणार आहेत. ही बातमी ऐकून ती आनंदीही झाली आणि घाबरलीही, कारण कोणाकडे हात पसरून मागणं हे किती कठीण असतं हे तीच जाणत होती. घाबरलेल्या मनानं तिने लाल चेहऱ्यानं सूरजच्या ऑफिसमध्ये पाऊल टाकलं. सूरज मोबाईलवर मेसेज वाचत होता, पण अचानक समोर उभी असलेली ती साधी निरागस सुंदर मुलगी पाहून त्याची नजर थबकली. गुड मॉर्निंग सर, निशा म्हणाली. डोळे खाली झुकवत ती अगदी साध्या, अनेकदा धुतलेल्या कपड्यात होती. पायात साधीशी चप्पल, चेहऱ्यावर अजिबात मेकअप नव्हता. तरीही तिच्या चेहऱ्यावरची निरागसता जणू पावसासारखी बरसत होती. सूरजने विचारलं, तू लोनसाठी अर्ज केलायस? त्याचं मन वेगळंच काहीतरी विचार करत होतं, पण शब्दांवर नियंत्रण होतं. हो सर, मला खूप गरज आहे. माझी आर्थिक अवस्था अजिबात चांगली नाही. माझे वडील कॅन्सरचे पेशंट आहेत. त्यांची तब्येत खूप खराब आहे. निशा थरथरत्या आवाजात बोलत राहिली. सूरज काही क्षण तिच्या बोलण्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, ठीक आहे, तुला लोन मिळेल आपल्या वडिलांच्या उपचारासाठी. उद्या संध्याकाळी 6 वाजता ऑफिसकडे ये. हे ऐकून निशाच्या डोळ्यात आनंद चमकला, पण लगेचच ती दचकली. पण सर, उद्या रविवार आहे ना? ऑफिस बंद असेल. तिचं निरागस आणि घाबरलेलं रूप पाहून सूरज तिच्याकडे हसत म्हणाला, हो, पण उद्या तुझ्यासाठी ऑफिस बंद नाही. एक काम आहे म्हणून मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फॅक्टरीत असेन. थँक्यू सो मच सर. हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही, निशा आनंदाने म्हणाली आणि कृतज्ञ नजरेने पाहत मागे वळली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तर दुसरीकडे सूरजच्या मनात वेगळीच विचारांची गर्दी सुरू होती. घरी परतल्यावर निशा आईसमोर आनंदाने बोलू लागली. आई, मला तर इतकी भीती वाटत होती बॉसकडे जाण्याची, पण ते खूपच चांगले आणि मऊ स्वभावाचे निघाले. इतक्या गोड शब्दात माझ्याशी बोलले की मला तर विश्वासच बसत नाही की त्यांनी माझं कर्ज मंजूर केलं. आईने हसून म्हटलं, तुझ्या भोळ्या चेहऱ्याकडे पाहून ते लगेचच पटले असतील. कदाचित. निशा उत्साहाने म्हणाली, हो आई, जसजसे पैसे मिळतील तसं आपण बाबांना मोठ्या आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करू. तिचे बाबा वेदनेने हसले. आजाराची त्यांना फारशी चिंता नव्हती, पण मुलींच्या ओढग्रस्त चेहऱ्याकडे पाहून त्यांचं मन पिळवटून जायचं. वरच्या परमेश्वराने त्यांना 3 मुली दिल्या होत्या. 3ही हुशार, समजूतदार आणि मेहनती. मोठी रोशनी शाळेत शिक्षिका होती. मधली निशा एका कंपनीत नोकरी करत होती. तर धाकटी किरण घरीच लहान मुलांना शिकवायची आणि आईला घरकामात मदत करायची. पण घरावर कठीण प्रसंग आला होता. अचानक निशाच्या बाबांना कॅन्सरसारखं गंभीर आजारपण समोर आलं. घरातील बरंच सामान विकायला लागलं. तरी सुद्धा त्या 3 बहिणींनी हार मानली नाही. जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत बाबांसाठी सर्वोत्तम उपचार करायचाच असा त्यांनी निर्णय घेतला होता. यासाठीच निशाने लोनसाठी अर्ज केला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेमक्या 6 वाजता ती फॅक्टरीत पोहोचली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे ऑफिस रिकामं होतं. फक्त सुरक्षा रक्षक आणि थोडा स्टाफ तिथे उपस्थित होता. पण बॉसने तिलाच त्यावेळेस बोलावलं होतं. जशी ती गेटवर आली तसंच गार्डने लगेच गेट उघडलं, कारण सूरजने आधीच त्याला सांगितलं होतं, आज एक मुलगी येईल, तिला कुठेही अडवू नकोस, सरळ आत पाठव. निशा सरळ आत आली. समोरच लिफ्टजवळ उभी राहिली होती. तिला समजलं होतं की सूरज त्यावेळेस फॅक्टरीतच आहे. काही क्षणातच तिला ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं. आता ती सूरज समोर उभी होती. सूरज तिच्याकडे खोल नजरेने पाहत राहिला. साधेपणात गुंफलेला तिचा चेहरा लाजेनं झाकलेला होता. एखाद्या पुढे हात पसरून काही मागणं तिच्यासाठी किती कठीण होतं हे तिच्या संकोचलेल्या डोळ्यातून जाणवत होतं. आज सूरजने पहिल्यांदाच निरागसता आणि पवित्रतेचा असा देखणा संगम पाहिला होता.
तुला 6 लाख रुपयांची गरज आहे का? तो ठरवून शब्द टाकू लागला. निशा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, हो सर, मी हे पैसे माझ्या पगारातून हप्त्याने कपात करून फेडून जाईन. कधीही कामात तक्रारीची संधी देणार नाही, सुट्टीही घेणार नाही आणि शक्य तितक्या लवकर तुमचं कर्ज फेडून टाकेन. सूरज शांतपणे म्हणाला, ठीक आहे मिस निशा, तुला लोन मिळेल. 6 लाख नव्हे तर थेट 25 लाख रुपये दिले जातील. पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. हे ऐकून निशाच्या डोळ्यात धक्का बसल्यासारखं आश्चर्य उमटलं. तिच्या ओठातून थरथरत शब्द बाहेर आले. काय काम सर? तिच्या मनाला इतक्या मोठ्या रकमेचीच गरज होती, कारण वडिलांचं कॅन्सरचं उपचार करणं फारच आवश्यक होतं. ती पटकन म्हणाली, सर मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, पण एवढी मोठी रक्कम फेडायला मला वेळ लागेल. सूरज काही क्षण शांत राहिला आणि मग तिच्या चेहऱ्याकडे स्थिर नजर लावून म्हणाला, तुला ती रक्कम परत द्यायची गरज नाही, मात्र त्या बदल्यात मला एक काम हवं आहे. ते थोडं अवघड आहे, पण तू मान्य केलंस तर तुझ्या घरच्या बऱ्याच अडचणी सुटतील. मला अशी मुलगी हवी आहे जी माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करेल. तिच्या अस्तित्वातून मला एक मूल हवं आहे. त्याच्या खाण्यापिण्याचा, डॉक्टरांचा सर्व खर्च माझा असेल. जसं बाळंतपण होईल तसं मी तुला पूर्णपणे मुक्त करीन. त्या बदल्यात तुला केवळ 25 लाख रुपयेच मिळणार नाहीत, तर तुझ्या वडिलांचे योग्य उपचारही मी करीन. हे माझं वचन आहे. हे बोलताना सूरज स्वतःही थोडा अस्वस्थ झाला, पण तो तिच्या उत्तराची वाट पाहत होता. निशा मात्र गप्प उभी होती. तिची नजर जमिनीवर खिळलेली, न बोलता काहीतरी शोधत असल्यासारखी होती. सूरज घाईघाईने म्हणाला, बोल निशा, काहीतरी उत्तर दे. एखादी मुलगी हे ऐकली असती तर लगेच रागावून निघून गेली असती, पण तू इतकी शांत का आहेस? निशा हलक्या थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली, सर खरंच तुम्ही माझ्या वडिलांच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घ्याल का? ते बरं होईल. सूरज ठाम आवाजात म्हणाला, हो निशा, मी वचन दिलं आहे, ते मी नक्कीच पाळेन. पण बदल्यात तुला माझी ही अट मान्य करावी लागेल. हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल, काही जास्त नाही. बाळ जन्माला आलं की आपली वाट वेगळी होईल. माझ्या पत्नीला मूल होऊ शकत नाही, पण मला आणि तिला दोघांनाही मूल हवं आहे. ते मूल फक्त माझं असावं हीच माझी इच्छा आहे, आणि हे तूच पूर्ण करू शकतेस. निशा काही क्षण शांत राहिली, मग डोळे झुकवत म्हणाली, ठीक आहे सर, मला मंजूर आहे. सूरजला विश्वास बसत नव्हता की ती इतक्या सहजतेनं तयार होईल. सूरज लगेचच ठीक आहे असं म्हणाला, आणि अर्धी रक्कम आजच तुला देतो आणि उरलेली लग्नानंतर देईन. तोपर्यंत तुझ्या वडिलांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. हा एक फार मोठा निर्णय होता. तोही निशाने क्षणाचाही विचार न करता घेतला होता. पण जर तिच्या अशा निर्णयाने घरच्या समस्या दूर होणार असतील तर ती त्यासाठी तयार होती. सूरजने लगेचच तिला सोबत येण्यासाठी सांगितलं. इतकी मोठी रक्कम तो तिला देणार होता, कारण त्याची जिव्हाळ्याची इच्छा पूर्ण होणार होती. तो संध्याकाळी आपला जिवलग मित्र सचिन सोबत बसला होता आणि त्याला सगळी गोष्ट सांगत होता. अरे, मी तर विचार केला होता की ज्या मुलीला मी हे सांगेन ती चिडेल, मला उलटसुलट बोलेल, पण ही तर अगदी सहज मान्य झाली. सचिनने भुवया उंचावत उत्तर दिलं, जर ती इतक्या सहजतेनं तयार झाली तर नक्कीच ती चुकीची मुलगी असणार. अशा मुलींना हे काम कठीण नसतं. हे ऐकून सूरज खोल विचारात पडला. त्याच्या डोळ्यांसमोर निशाचा चेहरा तरळला. तो चेहरा ना वाईट होताना असं सूचित करत होता की ती कुठल्याही प्रकारे वाईट स्वभावाची आहे. उलट तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि पवित्रता तिच्या स्वच्छ मनाची साक्ष देत होती. खरंच ही मुलगी तशी आहे का? मग इतक्या सहजपणे तिने मान्य का केलं? सूरजच्या मनात विचारांचं वादळ उठलं. 3 दिवसानंतर सूरज निशाशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार होता. निशा जेव्हा सूरजने दिलेले पैसे घेऊन आली आणि तिने ते मोठ्या बहिणीला रोशनीला दिले, तेव्हा रोशनी चकित झाली आणि विचारू लागली की इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले? निशाने नजरेत अपराधीपणा आणत सांगितलं, दीदी, मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली होती. ज्या फॅक्टरीत मी नोकरी करते तिथले बॉस सूरज, ते माझ्याबद्दल इंटरेस्ट दाखवत आहेत. ते माझ्याशी लग्न करू इच्छितात आणि त्यांनी बाबांच्या उपचारासाठी मदत केली आहे, पुढेही करणार आहेत. तू प्लीज आई बाबांशी बोलून त्यांना तयार कर. छोट्या बहिणीच्या तोंडून हे ऐकून रोशनी अचंबित झाली. निशाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मुद्दा तिथे लपवून ठेवला होता. तिने फक्त एवढंच सांगितलं की लग्न होईल आणि त्यानंतर सूरज तिच्या वडिलांचा उपचार करेल, पण हे खरं सांगितलं नाही की मूल झाल्यानंतर ते नातं तोडून मुक्त होईल. रोशनीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद खुलला. ती म्हणाली, तू खरं बोलत आहेस ना? एवढा श्रीमंत माणूस तुझ्यावर इतका प्रेम दाखवत आहे, हे तर खूप चांगलं आहे. आपल्या घरासाठी ही तर मोठी खुश खबर आहे. रोशनीने आई वडिलांनाही राजी करून टाकलं. घरचे सारेच आश्चर्यचकित झाले की एवढा मोठा आणि दयाळू माणूस त्यांची मदत करण्यासाठी पुढे आला आहे. मोठ्या अडचणीतही निशाच्या आई वडिलांनी लवकरच लग्नास मान्यता दिली. जरी त्यांचे बाबा आपल्या मोठ्या मुलीचं रोशनीचं लग्न आधीच करायचं इच्छित होते, तरी घराची परिस्थिती इतकी बिकट होती
की जबरदस्तीने आधी धाकट्या मुलीचं लग्न करावं लागत होतं, पण त्यामुळे इतकी मोठी अडचण सुटत होती म्हणून त्यांना काहीच हरकत नव्हती. त्यात मुलीला एक श्रीमंत आणि प्रभावशाली नवरा मिळत होता. निशासाठी हाच सर्वात मोठा दिलासा होता. तिने सूरजला फोन करून सांगितलं होतं की 3 दिवसानंतर आपलं लग्न होईल. दरम्यान मॅनेजरने बॉसला विचारलं की सर, तुम्ही मिस निशा यांना कर्जाला मान्यता दिली होती का? किती दिवस झाले त्या ऑफिसमध्ये आल्या नाहीत. वाटते त्यांच्या जागी दुसऱ्या एखाद्याला ठेवावं लागेल. सूरज गप्प राहिला. मग सहज म्हणाला, तर यात काय प्रॉब्लेम आहे? ठेवू एखादा नवा वर्कर. मॅनेजर चिंतेनेच म्हणाला, पण सर, जर तुम्ही आधीच चेकवर सही केली असेल आणि तिने नोकरी सोडली असेल तर तुमच्यासाठी अडचण होऊ शकते. त्याला काय माहीत होतं, तीच निशा काही दिवसात फॅक्टरीच्या मालकाची म्हणजेच सूरजची पत्नी होणार आहे. पण ही गोष्ट फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुरतीच मर्यादित होती. निशा आणि सूरजचं लग्न सब रजिस्टर कार्यालयात 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत झालं. सूरजचा एकमेव मित्र सचिन आणि निशाची मोठी बहीण रोशनी आणि तिचे आईवडील यांच्याशिवाय लग्नात कोणीच नव्हतं. काही वेळातच विधी पूर्ण झाले. निशाच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण इतक्या मोठ्या फॅक्टरीचा मालक त्यांच्या मुलीशी लग्न करत होता. त्यांना आपल्या भाग्यावर अभिमान वाटत होता. पण खरी गोष्ट फक्त सूरज आणि निशालाच ठाऊक होती. हे एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. 1 वर्षानंतर जर मूल जन्मलं तर सूरज तिला घटस्फोट देऊन कायमचं दूर करणार होता. निशाच्या आईवडिलांची इच्छा होती की त्यांचा जावई त्यांच्या घरी नक्की यावा, जिथे मुलीचं स्वागत आणि तिची विधिवत पाठवणी व्हावी. सूरज हे सुद्धा करण्यासाठी मान्य झाला. लग्नात वरमाला घेवाणदेवाण झाली. सूरजच्या महागड्या परफ्यूममुळे संपूर्ण घरात सुगंध दरवळत होता. त्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून जाऊन निशाच्या घरच्यांना आपल्या मुलीच्या भाग्यावर अभिमान वाटत होता. पण खरी गोष्ट कोणी जाणत नव्हतं की निशाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे की उजळणार याचा निर्णय कालच घेणार होता. सूरजने तिच्याकडे एकदा पाहिलं, पण लगेच नजर दुसरीकडे वळवली. निशा डोळे खाली करून बसली होती. ती अशी लाजत होती जणू त्याच्याशिवाय कधी कोणालाही तिनं हात लावला नसेल. पण सूरजच्या मनात शंकेची सावली होती. कदाचित ती अनेकांसोबत असंच वागत आली असेल, कारण सचिनने त्याला आधीच टोचलं होतं की एवढ्या लवकर मान्य करणारी मुलगी खरी नाही. निशा हलक्या निळ्या रंगाचा सूट घालून घरातून निघाली होती. सूरजने तिला आधीच सगळ्या अटी स्पष्ट सांगितल्या होत्या. त्यांच्या परवानगीशिवाय ती कधीच घराबाहेर पडणार नाही. कुठे जायचं असेल तर त्याला सांगूनच जाईल. 1 वर्षानंतरच तिला कदाचित आईवडिलांना भेटायला मिळेल. पण तिला याचा फारसा विचार नव्हता, कारण तिच्यासाठी मोठं समाधान हे होतं की तिच्या वडिलांचा योग्य उपचार होणार आहे. अजून आजार फार गंभीर झालेला नव्हता. उपचार केले तर ते बरे होऊ शकत होते. तिच्या स्वतःच्या जीवनाचा, तिच्या स्वतःच्या आनंदाचा तिला काहीही विचार नव्हता. तिचं मन प्रत्येक सुखापासून रिकामं झालं होतं. ती झुकलेल्या मानेनं गाडीत बसली. सूरज तिला थेट आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला. मोनिकाला काहीही न सांगता सूरजने निशाशी लग्न केलं होतं. मोनिकाने आधीच त्याला सांगितलं होतं की तो हवं तर दुसऱ्या स्त्रीकडून मूल घेऊ शकतो. सूरजने ठरवलं होतं की निशा गरोदर राहिल्यानंतरच तो मोनिकाला सगळं सांगेल. फ्लॅटमध्ये पाऊल टाकताच निशाच्या मनात भीतीचं वादळ उठलं. हा फ्लॅट सूरजचाच होता. तो कधी कधी आपल्या मित्रांना घेऊन इथे यायचा. रात्रभर गप्पा, पार्टी, मस्करी करून वेळ घालवायचा. पण बराच काळ त्याने त्या सगळ्या गोष्टींना दूर ठेवलं होतं. आज मात्र त्याने नव्याने फ्लॅटची सफाई करून ठेवली होती. 1 वर्षभर तो निशाला इथेच ठेवणार होता. लहानशा निरागस मुलीनं एवढा मोठा निर्णय घेतला होता. पण आज सूरजसोबत या फ्लॅटमध्ये आल्यावर तिचं मन घाबरून गेलं होतं. सूरज तिला म्हणाला, तू आज जाऊन आराम कर, मी थोड्या वेळात येतो. बहुतेक तिच्यासाठी जेवणाची सोय करायला गेला असावा. निशा अलगद खोलीत गेली. खोलीत सारी सोय होती. एसीची गार हवा असूनही तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. ती कोपऱ्यात जाऊन बसली. सूरज परत आल्यावर म्हणाला, जेवून घे. निशाने शांतपणे उत्तर दिलं, मला भूक नाही. ती आपल्या मनात येणाऱ्या भविष्याचा विचार करत होती आणि अस्वस्थ होत होती. तिच्यासोबत तिची बॅग होती, ज्यात रोशनीने आणि आईने तिला आवश्यक सगळं सामान दिलं होतं. तुला हवं असेल तर कपडे बदलू शकतेस. सूरजच्या जड आवाजाने तिचं हृदय दचकलं. ती लाजत गोंधळत उठली आणि सरळ वॉशरूममध्ये निघून गेली. सूरजच्या मनात विचार आला, किती नाटक करते ही. सचिन बरोबरच म्हणाला होता, मध्यमवर्गीय मुली पैशासाठी काहीही करतात. कदाचित हिनेही आधी कोणासोबत वेळ घालवला असेल. आता मात्र माझ्यासमोर निरागसपणा दाखवत आहे. तो खोलीबाहेर गेला. खूप वेळपर्यंत तिथेच बसून राहिला. शेवटी तो पुन्हा आत आला तर त्याने पाहिलं की निशा अजूनही कोपऱ्यात बसून होती, कदाचित त्याची वाट बघत. तिच्या डोळ्यात भीती होती. जर मी झोपले तर कदाचित सूरज रागवेल, म्हणून मी जागीच राहते, असा विचार तिच्या मनात होता. माझ्या मते आता आपण झोपायला हवं, असं सूरज म्हणाला आणि लाईट्स ऑफ केल्या. निशाचं हृदय धडधडू लागलं. तिच्या अस्तित्वात भीतीचं वादळ उठलं.
पण आश्चर्य म्हणजे सूरज तिच्याशी फारच नरमाईने वागला. त्याच्या कोमल वागण्याने निशा दचकल्यासारखी झाली. मी इतकी घाबरते आहे, मग तो एवढा शांत का? तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. सूरज स्वतःच्या मनस्थितीवर थक्क झाला होता. पहिल्यांदाच योग्य भावना घेऊन तो निशासोबत वेळ घालवत होता. निशा लाजेनं आणि भीतीने विवळत होती. अनेक वर्षांनी सूरजला एखाद्या मुलीच्या सहवासात आनंद मिळत होता. त्याला आपल्या अस्तित्वात, आपल्या भावनांमध्ये एक विलक्षण नशा जाणवत होती. निशानं मात्र एकदाही त्याच्याकडे डोळे वर करून पाहिलं नव्हतं. ती वॉशरूममध्ये शिरली. सूरजची नजर जशीच बेडवर गेली, त्याचे डोळे विस्फारले. तो जिला चुकीची समजत होता ती मुलगी प्रत्यक्षात निरागस आणि पवित्र होती. बेडवरील रंगीत चादरी तिच्या पावित्र्याची साक्ष देत होत्या. तो मनोमन अपराधी झाला आणि मग स्वतःवरच रागवला. निशा खिडकीपाशी उभी होती. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांकडे पाहत विचारात गुंतली होती. आज तिच्या लग्नाची पहिली सकाळ होती. सूरज अजूनही गाढ झोपला होता. ती मात्र सकाळीच उठली होती. तिला एखाद्या गोष्टीची आठवण झाली. जशी एखादी राजकुमारी गडाच्या गुहेत कैद होते, तशीच ती या फ्लॅटमध्ये कैद होणार होती. कारण सूरजने आधीच स्पष्ट केलं होतं की त्याच्या परवानगीशिवाय ती कुठेही जाऊ शकत नाही. निशा विचारात गुंतली होती. अजूनही तिच्या अंगावर सूरजच्या स्पर्शाचा गंध रेंगाळत होता. तिच्या आयुष्यातला हा पहिलाच पुरुष होता. तिला कधी कोणी हातही लावला नव्हता. स्वप्नही तिने पाहिलं नव्हतं. काल रात्री सूरज ज्या ओढीनं तिच्यावर प्रेम व्यक्त करत होता, तिला वाटलं जणू त्याच्या आयुष्यात तिच्याशिवाय कोणीच नाही. पण ती विसरू शकत नव्हती की हे फक्त एका वर्षासाठीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. मूल जन्माला आलं की घटस्फोट होईल आणि तो आपली पत्नी मोनिकाकडे मुलासह परत जाईल, हे विचार करताच तिचं मन जड झालं. सूरज जागा झाला तेव्हा त्याची नजर थेट भिंतीवरील घड्याळावर गेली. कित्येक दिवसांनी त्याला इतकी शांत झोप लागली होती. मनही हलकं झालं होतं. त्याने फॅक्टरी मीटिंग्स, अपॉइंटमेंट्स सगळं विसरून आराम केला होता. उठून वॉशरूममध्ये गेला आणि मग बाहेर आला तर खिडकीपाशी उभी निशा हवेत उडणाऱ्या केसांसह दिसली. सूरज थोडा वेळ तिच्याकडे बघत राहिला. तिला ते जाणवलं नाही. मग तो सहजपणे विचारू लागला, नाश्ता केलास का? निशाच्या चेहऱ्यावर लाली पसरली. सूरज पुढे म्हणाला, 1 वर्षभर तू माझी जबाबदारी आहेस म्हणून विचारतोय. तो तिच्या मनातली चुकीची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने नाश्त्याची ऑर्डर दिली आणि टीव्ही समोर बसला. निशा जवळच्या सोफ्यावर बसली होती आणि न कळत नखांवरची नेल पॉलिश कुरतडू लागली. सूरज म्हणाला, आपण जितके जवळ राहू तितक्या लवकर मूल होईल, म्हणून मी आज ऑफिसला जाणार नाही. आणि तो लॅपटॉप उघडून काम करायला लागला. तो निशाला पूर्ण आधार द्यावा असं मनोमन इच्छित होता, पण ती खूपच संकोचत होती. तिच्या त्या सततच्या संकोचावर सूरजला राग येत होता. तरीही तो तिला जणू एखाद्या नाजूक गुलाबाच्या पाकळ्यांना हात लावावा असं हलकेच स्पर्श करत होता. मोनिकासोबतचे जुने क्षण त्याच्या डोळ्यांसमोर आले, पण त्याला जाणवलं की तसा प्रकारचा आनंद त्याला कधीच मिळाला नव्हता. निशाच्या लाजऱ्या रूपानं त्याच्यावर वेगळीच जादू केली होती. तिच्या अस्तित्वानं त्याच्या मनात एक विलक्षण नवा अनुभव केला होता. दुसऱ्या दिवशी सूरज ऑफिसला गेला. त्याच्या वागण्यात झालेला बदल पाहून सगळेच थक्क झाले. नेहमी गंभीर राहणारा, क्वचितच हसणारा सूरज आज अगदी हलका फुलका आणि हसतमुख दिसत होता. त्याच्या शब्दात गोडवा आणि आनंद होता. जणू त्याच्या मनातला काहीतरी भार हलका झाला होता. ऑफिस संपवून तो घरी जायला निघाला, पण अचानक मोनिकाचा फोन आला. 2 दिवस झाले कुठे आहेस तू? माझी तब्येत ठीक नाही, लगेच घरी ये. सूरजने एक खोल श्वास घेतला आणि गाडी घराकडे वळवली. 3 दिवसांनी तो परत जवळच्या फ्लॅटमध्ये आला. सूरजला पाहताच निशाच्या चेहऱ्यावर लाली पसरली. तिच्या ओठांवर थंड घाम चमकत होता. काही लागलं नाही ना तुला? मोबाईल आहे तुझ्याकडे. काही हवं असेल तर मेसेज कर. सूरजने तिला नरमाईने समजावलं. सगळं आहे माझ्याकडे, काही कमी नाही, निशा हळू आवाजात म्हणाली. पण ती त्याला कसं सांगणार होती की या 3-4 दिवसात तिने एकटीने हा फ्लॅट कसा सहन केला? एखादी किंचित अशी चाहूल लागली की दचकून ती जागी व्हायची. सूरजला पाहून तिचं मन आनंदानं भरून आलं. जर ती त्याला सांगू शकली असती की ती एकटी वेळ घालवू शकत नाही. तिला खूप भीती वाटते, पण तिचे ओठ मात्र शांत होते. सूरजने जाणलं की निशा फारच कमी बोलते. कदाचित त्यांच्या एकत्र आयुष्याला अजून सुरुवातच झाली होती, पण तरीही तिची उपस्थिती त्याच्यावर एवढी गडद छाप टाकत होती की ती त्याच्या हवेत, श्वासात, विचारात दररोज असायची. तो वारंवार लवकर फ्लॅटवर येऊ लागला. तिच्या सहवासात त्याला जे सुख मिळत होतं तसं सुख त्याला मोनिकासोबत कधीच मिळालं नव्हतं. निशाच्या आयुष्यातला तो पहिलाच पुरुष होता, तर मग ती स्वतःला कशी त्याच्यावरचं आकर्षण थांबवणार होती? सूरजचा हलकासा स्पर्श झाला तरी तिचं हृदय वेड्याप्रमाणे धडधडू लागत होतं. ती विसरायचा प्रयत्न करायची की हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, एक सौदा आहे, तिच्या शरीराचा आणि होणाऱ्या मुलाचा, ज्यासाठी तिला 25 लाख मिळाले होते.
पण ही गोष्ट आठवताच तिच्या अंगावर भीतीची झिंझिणी पसरायची. एका दिवशी सूरज ऑफिसमध्ये होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर निशाचा मेसेज आला. आज तू माझ्याकडे येऊ शकतोस का? निशाचा मेसेज पाहून सूरज हलकेच हसला. सगळं ठीक आहे ना? त्याने परत मेसेज टाईप केला. हो, सगळं ठीक आहे, पण तब्येत काहीशी बरी वाटत नाही. तिला भेटून आठवडा उलटला होता. नातेवाईकांच्या लग्नामुळे सूरज तिथे जाऊ शकला नव्हता. निशाच्या तब्येतीबद्दल कळताच तो लगेच उठला, मॅनेजरकडे काम सोपवलं आणि थेट गाडीने फ्लॅटकडे निघाला. दरवाजा उघडला तेव्हा निशा खिडकीपाशी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर खोल उदासी आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसत होती. काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी? सूरजने विचारलं. निशा दचकून उठली. नेहमीसारखी त्याला पाहून आनंद दाखवण्याचा प्रयत्न केला. हो, मी ठीक आहे, एवढंच म्हणाली आणि शांत बसली. तिच्या शांततेनं सूरज अस्वस्थ झाला. सांग ना, काय झालंय? मला डॉक्टरांकडे घेऊन चला, निशाने हळू आवाजात सांगितलं. सूरज गोंधळला. हो, अजून खात्री नाही, पण मला शंका येतेय, ती लाजूनच म्हणाली. सूरजच्या चेहऱ्यावर अपार आनंद पसरला. तो म्हणाला, चल आत्ताच जाऊया. तो तिला घेऊन थेट डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर आधीपासूनच सूरजच्या गोष्टींशी परिचित होते. तपासणी करून त्यांनी सूरजकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, अभिनंदन, तुमची पत्नी प्रेग्नेंट आहे. ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंद वार्ता आहे. सूरजच्या डोळ्यात विश्वास बसत नव्हता. डॉक्टर, खरंच? हो मिस्टर सूरज, रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की तुमची पत्नी गरोदर आहे. डॉक्टरांनी खात्रीपूर्वक सांगितलं. त्यांनी औषधं, विटॅमिन्स लिहून दिली आणि आहारात दूध, फळं वाढवण्याचा सल्ला दिला. सूरज रिपोर्ट आणि औषधं घेऊन गाडीत आला. त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता, पण निशाच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर उदासी दाटली होती. तिला ठाऊक होतं, हे मूल जन्माला आलं की तिला सूरजच्या आयुष्यातून दूर व्हावं लागेल. ती मनाशी म्हणाली, कॉन्ट्रॅक्टमध्ये जे लिहिलंय तेच खरं आहे. मी का उगीच स्वप्न पाहू? त्यांना माझ्यावर प्रेम झाले असं समजून मी स्वतःला का फसवू? सूरजने तिची उदासी ओळखली. आता तुला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागेल. काही हवं असेल तर मला लगेच मेसेज कर, समजलीस ना? असं तो तिच्या डोळ्यात बघत म्हणत होता. तिथे त्याला एक हलकी ओल दिसली. निशा डोळे खाली करत म्हणाली, मी प्रयत्न करेन. या बाळासाठी मला माझी काळजी घ्यावीच लागेल. ही झाली खरी गोष्ट. सूरज हसला. त्याला त्या रात्री निशाजवळ थांबावंसं वाटत होतं. पण अचानक मोनिकाचा फोन आला. आज आपल्याकडे नवविवाहित जोडी येणार आहे. पटकन ये, सगळे तुझी वाट बघतायत. कायम तू जेवायला उशिराच का येतोस? मोनिका रागानेच ओरडत होती. सूरजने एक खोल श्वास घेतला आणि कॉल कट केला आणि निशाकडे वळून विचारलं, तब्येत ठीक आहे ना? काही त्रास तर नाही ना? नाही, मी ठीक आहे, असं निशा हलक्या स्वरात म्हणाली. निघताना सूरजने अचानक तिच्या गालाला स्पर्श केला. त्यानंतर तो निघून गेला. पण निशा बराच वेळ खिडकीजवळ उभी राहून गालावरचा तो स्पर्श अनुभवत राहिली. तिला जाणवलं होतं की ती आता न कळत सूरजच्या प्रेमात अडकली आहे. 2-4 दिवसांनी सूरज पुन्हा भेटायला आला. यावेळी त्याच्यासोबत एक वयस्कर स्त्री होती. सूरज निशाला म्हणाला, या अवस्थेत तुला एकटं राहणं योग्य नाही, म्हणून मी एक मावशी ठेवली आहे. त्या 24 तास तुझ्यासोबत असतील. माझ्यासाठी दररोज प्रत्येक रात्री इथे थांबणं शक्य नाही. तू ही गोष्ट समजू शकतेस. म्हणून तुला स्वतःचाही आणि खाण्यापिण्याचाही व्यवस्थित सांभाळ करावा लागेल. तुला जे काही हवं असेल, जे सामान लागेल ते तू मला सांग. पण मी प्रयत्न करेन की तुला मागावं लागायच्या आधीच तुझ्यासाठी सगळं तयार असेल. सूरजच्या या काळजीपूर्वक शब्दांवर निशाच्या चेहऱ्यावर गुलाबी लाली दाटली. पण मनात विचार आला की ही काळजी माझ्यासाठी नाही, तर त्याच्या होणाऱ्या बाळासाठी आहे. त्याला माझ्या चेहऱ्याशी किंवा शरीराशी प्रेम नाही. हे मूलच त्याच्या आयुष्याची खरी गरज आहे. म्हणून त्याने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. हा विचार मनात येताच तिच्या चेहऱ्यावर उदासी दाटली. सूरजने लगेच ओळखलं. काय झालं? काही त्रास तर होत नाही ना? डॉक्टरांनी 1 महिन्यानंतर बोलवलंय. मी ठीक आहे. कदाचित तुम्हाला तसं वाटतंय की मी उदास आहे, निशा हलक्या आवाजात म्हणाली. सूरजने मावशी संध्याला सगळ्या सूचना दिल्या. रोज वेळेवर दूध, फळं दे. खाण्यापिण्याची विशेष काळजी घे. मला तक्रार ऐकायला मिळायला नको. संध्या मावशीने मान डोलावली. त्या रात्री सूरज निशासोबतच होता. त्याला जाणवत होतं, त्याचं मन प्रत्येक रात्री निशाच्या जवळ ओढलं जात होतं. मोनिकाबद्दल त्याने विचार करणंच सोडलं होतं. पण त्याला यात काही खंत नव्हती. त्याची दुनिया आता त्या छोट्या क्षणात गुंतली होती. काही वेळ तिच्यासोबत राहून तो सकाळी ऑफिसला निघून गेला. बाहेर गाडीत बसत असतानाच त्याची नजर फ्लॅटच्या खिडकीकडे गेली. तिथे निशा उभी होती. ती त्याला जाताना पाहत होती. सूरज दचकला. न कळत त्याचा हात वर गेला. त्याने तिला गुड बाय केलं. निशा हसतच मागे झाली. सूरजही हसला. संध्या मावशीच्या आल्याने निशाची एकटेपणाची भीती थोडी कमी झाली होती. आता तिला गर्भधारणेचा 5वा महिना लागला होता.
जसजसे दिवस पुढे जात होते तसतशी तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढत होती. बाळातपणाची स्त्री नेहमी आनंदी असली पाहिजे. तुला कसली चिंता आहे का? मालक रोज विचारतात. खाणं पिणं झोप सगळ्याची किती काळजी घेतात. मला रोज तुझ्यासाठी सकाळ संध्याकाळ दूध द्यायला सांगितलंय, फळं द्यायला सांगितलेत, संध्या मावशी प्रेमाने सांगत होती. निशा मात्र गप्प राहिली. त्याला माझी नाही, या बाळाची काळजी आहे. मी तर फक्त एक साधन आहे. मूल आलं की तो मला या जगातून दूर करेल. तिचं गप्प गप्प राहणं वाढलं होतं. त्या दिवशी दुपारी सूरज अचानक आला. संध्या मावशी जेवणाच्या टेबलावर साफसफाई करत होती. त्याला पाहून तिने नमस्ते केलं आणि पाणी आणायला गेली. सूरजची नजर निशाला शोधत होती आणि मग त्याला ती दिसली. सोफ्यावर गाढ झोपलेली, चेहऱ्यावर अपार निरागसता. कदाचित टीव्ही पाहता पाहता झोप लागली असावी. तिचे सोनेरी केस चेहऱ्यावर पसरले होते. शरीर आधीपेक्षा भरलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर आई होण्याची एक विशेष चमक दाटली होती. सूरज न कळतच हसला. एक वेगळंच तेज सूरजच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. तो निशाकडे एकटक पाहत होता. त्याच्या नजरेचं भान आलं की एखाद्या वाईट स्वप्नाचा धक्का बसला. निशा दचकून जागी झाली आणि उठून बसली. तिची नजर सरळ सोफ्यावर बसलेल्या सूरजवर गेली. ती गाढ झोपेतून उठली असल्यामुळे अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत होती. सूरज तिच्या त्या निरागसतेवर हसला आणि म्हणाला, काय झालं? असं काय बघतेस? मीच आहे इथे. त्याच्या या शब्दांवर निशा लाजून नजर खाली घालू लागली. तब्येत कशी आहे आता तुझी? सूरजने खूपच मायेने विचारलं. निशाने उत्तर दिलं, मी अगदी ठीक आहे. पटकन तयार होऊया, डॉक्टरांकडे जायचंय तपासणीसाठी. सूरजचा अंदाज खूपच गोड होता, कारण त्याच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती, जी खरी होत होती. निशाने मान हलवली. ती उठण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात तिला जोरदार भोवळ आली. ती कपाळ धरून बसली. सूरज घाबरला. काय झालं तुला? तब्येत बरी नाही वाटत. मला काहीतरी बरोबर नाही वाटत. तू खूपच कमकुवत दिसतेस. त्याने पटकन संध्या मावशीला बोलावलं. काय मावशी, तुम्ही माझ्या बायकोची काळजी घेत नाही का? ती इतकी कमकुवत का झालीये? दूध देता का नाही? तिला फळं देतेस का? ड्रायफ्रुट्स खाते की नाही? खरं सांग. संध्या मावशी घाबरून म्हणाली. साहेब, मी तर त्यांची खूप काळजी घेते. रोज झोपण्याआधी गरम दूध देते. पण या दिवसभर कुठल्या तरी विचारात गढून जातात. काही बोलत नाहीत. सूरजला हे ऐकून धक्का बसला. तर निशा मान खाली घालून सोफ्यावर बसली होती. सूरजने तिच्या गालावर थोपटून म्हणलं, धीर धर आणि तयार हो. मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. निशा पुन्हा धीर करून उठली. तरी तिची तब्येत का अशी बिघडते हे कळत नव्हतं. तयार होऊन ती गाडीत बसली. सूरजने तिला गंभीर नजरेनं पाहत विचारलं, तब्येत बिघडलीये तर मला आधी का नाही कळवलंस? मी लवकर आलो असतो. मी तुला किती वेळा सांगितलंय, काही त्रास झाला, कुठलं टेन्शन आलं किंवा काही हवं असेल तर लगेच मला कॉल किंवा मेसेज करायचा. निशा हलक्या आवाजात म्हणाली. हो, मला बरं वाटलं नाही तुम्हाला त्रास द्यायला. सूरजच्या चेहऱ्यावर राग उमटला. त्यानं कटाक्ष टाकत म्हटलं, तुला माहित आहे का, तुझ्या थोड्याशा दुर्लक्षामुळे माझ्या मुलाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच मी हे सगळं करतो आणि तुला याची अजिबात फिकीर नाही. त्याच्या रागाने निशा घाबरली आणि एकदम शांत झाली. तिचा चेहरा अगदी पांढरट पडला. सूरजला लगेच आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने असं बोलायलाच नको होतं. निशाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून त्याचं मन खूप व्याकुळ झालं. लगेच आपल्या शब्दांवर मलमपट्टी करत तो मृदू आवाजात म्हणाला की जेव्हा मन शांत नसेल तेव्हा होणाऱ्या बाळावर परिणाम होतो. मी फक्त तुला हेच समजवून सांगत होतो. निशा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातलं ओलसरपण सूरजच्या मनात कळवळा निर्माण करत होतं. डॉक्टरांनी सगळी तपासणी करून सूरजला आश्वस्त केलं. काहीच काळजीचं कारण नाही. बाळ पूर्णपणे निरोगी आहे. फक्त आईच्या अंगात थोडा अशक्तपणा आहे, जो औषध आणि योग्य आहारानं दूर होईल. त्यांनी सांगितलं, भरपूर पाणी प्यायला हवं आणि कोणतंही टेन्शन घेऊ नये. पेशंटची खूप काळजी घ्यायला हवी. बाळ तर अगदी ठीक आहे ना डॉक्टर? सूरजने घाबरून विचारलं. हो, अगदी ठीक आहे. पुढच्या आठवड्यापासून 6वा महिना सुरू होईल. काही चिंता नाही, डॉक्टरने हसतच त्याला खात्री दिली. सूरज खुशीने निशाला घेऊन गाडीत बसला, पण त्याला तिच्या चेहऱ्यावर उदासी जाणवली. तिला हसवण्यासाठी तो म्हणाला, चल आज तिला डिनरसाठी घेऊन जातो. हे पहिल्यांदाच होतं की सूरज तिला कुठेतरी बाहेर घेऊन चालला होता. निशा चकित झाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पाहून सूरज हसत म्हणाला, हे गरजेचं आहे. तुझ्यासाठी या बाळावर चांगला परिणाम होईल. आणि त्या रात्री त्यानं पहिल्यांदाच बाहेर जाऊन जेवण केलं. निशाच्या मनात विचार आला की एवढं मऊ होऊ नकोस सूरज, कारण ज्या दिवशी मला तुझ्यापासून दूर व्हावं लागेल त्या दिवशी माझं हृदय 1000 तुकड्यात फुटून जाईल. ती मनातून सूरजवर प्रेम करायला लागली होती. त्या रात्री सूरज तिच्या जवळच थांबला. तिला पाहून तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. तिच्या भोळेपणात आणि निरागसतेत तो हरवून जात होता.
दिवस झपाट्याने पुढे सरकत होते आणि अखेर निशाच्या डिलिव्हरीचा दिवस आला. तडफडत असताना सूरजने तिचा हात घट्ट धरला होता. तिच्या वेदना पाहून तोही घाबरला. थोड्याच वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी आनंदाने सांगितलं की अभिनंदन, मुलगा झाला आहे. सूरजने सुटकेचा श्वास सोडला आणि हात जोडून देवाचे आभार मानले. लगेच विचारलं, माझी बायको कशी आहे? डॉक्टरने सांगितलं, आई पूर्णपणे ठीक आहे. फक्त थोडं रक्त जास्त केलंय म्हणून अशक्तपणा आहे, पण काही मोठं कारण नाही. सूरज मुलाला घेऊन आत आला. निशाचा चेहरा खूप पांढरट झाला होता. ती थकलेली होती, पण तिच्या डोळ्यात समाधान होतं. सूरज म्हणाला, धन्यवाद निशा, तू मला इतकं मोठं गिफ्ट दिलंस. आता मी या बाळाला घेऊन मोनिकाकडे जाणार आहे. तिच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज असेल. निशा कमकुवत आवाजात म्हणाली, कृपया मला एक विनंती करायची आहे. सूरज वळून पाहू लागला. काय सांगायचं आहे तुला? निशा त्याच्या डोळ्यात डोळे न घालता म्हणाली, मला घटस्फोट देऊ नका. मी तुमच्या आयुष्यातून आपोआप नाहीशी होईन, पण तुमच्या नावाशी जोडलेली राहू इच्छिते. ती अजूनही पांढरट चेहऱ्याने रिक्वेस्ट करत होती. सूरज थबकून उभा राहिला होता. त्यानं नुकतंच बाळ जन्माला घालण्याचा तिचा संघर्ष पाहिला होता. तिच्या चेहऱ्यावर उमटलेली ती वेदना अजूनही त्याच्या नजरेसमोर होती. तिने त्याला त्याचा वंश दिला होता, पण त्याला हेही माहीत होतं की तिने हे सगळं पैशांसाठी केलं होतं. पण अचानक सूरजच्या मनात आवाज आला की तिने हे पैशांसाठी केलं खरं, पण हे पैसे तिने स्वतःच्या आयुष्याकरता नाही, तर आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी घेतले होते. जर ती खरोखरच लालची असती तर इतरांचं भलं का विचारलं असतं? तो खोल विचारात गडून गेला. त्याला असं शांत पाहून निशा घाबरली. सूरज हळू म्हणाला, मी आता बाळाला घेऊन जातो. डॉक्टर म्हणालेत तुला अजून 3 दिवस रुग्णालयात ठेवतील. तुझी तब्येत पूर्ण बरी झाल्यावरच मी निर्णय घेईन. एवढं बोलून तो गंभीर चेहऱ्याने पलटून निघून गेला. मागे निशा अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली. सूरजने आधीच मोनिकाला फोनवर सांगितलं होतं की तिच्यासाठी एक मोठं सरप्राईज घेऊन येतोय. ती आतुरतेने वाट पाहत होती. काय बरं सरप्राईज असेल? असं काय असणार आहे जे इतकं खास आहे? ती विचारात पडली होती. थोड्याच वेळात सूरज बाळाला हातात घेऊन घरी आला. मोनिका 2 पावलं मागे सरकली. हे कोणाचं मुलं आहे? तू दत्तक घेतलंस का? ती किंचाळली. सूरज शांत पण ठाम आवाजात म्हणाला, नाही, मोनिका दत्तक नाही घेतलं. हा माझा स्वतःचा मुलगा आहे. तुला सांगितलं होतं ना, मला माझं स्वतःचं अपत्य हवंय. तूच मला परवानगी दिलीस की हे बाळ या जगात यावं. आता पहा, आपल्याला वंश मिळाला आहे. आपण आई वडील झालो आहोत. किती गोड बाळ आहे बघ. तो आनंदाने चमकत होता. पण मोनिका संशयाने म्हणाली, मला विश्वास बसत नाही की कुणी तुला असं अपत्य देऊ शकेल. नक्कीच तू दुसऱ्या बाईशी लग्न केलं आहेस. सूरज हलकं हसत म्हणाला, हो, मी तिच्याशी लग्न केलं खरं, पण ते फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. आणखी काहीच नाही. ठरल्याप्रमाणे बाळ जन्माला आलं की ती मुक्त होईल. तिच्या शरीरातून या बाळाने जन्म घेतला इतकंच. आता या मुलाची आई तूच आहेस. तुलाच त्याचं संगोपन करायचं आहे. मोनिका चिडूनच म्हणाली, मी या बाळाची जबाबदारी घेणार नाही. आपण एखादी केअरटेकर ठेवू. तुला ठाऊक आहे ना, मी किती बिझी असते. मला आधीपासूनच मूल नको होतं. फक्त तुला हवं होतं. त्यामुळे जबाबदारी तुझी आहे. तू मोलकरीण ठेव किंवा स्वतः सांभाळ. मी नाही करणार. मोनिकाच्या या शब्दांनी सूरज सुन्न झाला. हे काय बोलतेस मोनिका? तुझ्याकरता मी एवढं सगळं केलं आणि आता तूच या बाळाला नाकारतेस. आपली औलाद आपलं नाव घेऊन जगेल हे तुला नको आहे का? शेवटी कशी बायको आहेस तू? सूरज संतापूनच म्हणाला. मोनिका निर्विकारपणे म्हणाली, सूरज, आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली. एवढा काळ पुरेसा आहे एकमेकांना समजून घेण्यासाठी. तुला आता मला समजून घ्यायला हवं. मला मूल नको आहे. मला जबाबदारी घ्यायची नाही. ती खांदे उडवत आपल्या खोलीत निघून गेली. सूरज बाळाला हातात धरून स्तब्ध उभा राहिला. ती संपूर्ण रात्र बाळ रडत होतं. सूरज एकटाच त्याला शांत करत होता. मोनिका मात्र आपल्या खोलीत निर्धास्त झोपली होती. सूरजच्या मनात विचार दाटला, हे बाळ ज्याची आई जिवंत आहे, ती रुग्णालयात आहे आणि त्याच्यासाठी व्याकुळ झाली असेल. हे निरागस बाळही आपल्या आईला शोधतंय. त्याच्या डोळ्यात माईची आस आहे. मग मी या निरागस जीवाला आईपासून कसं वेगळं ठेवू? ज्याला मी आई करायचं ठरवलं होतं तीच आई व्हायला तयार नाही, तर या बाळाचं खरं ठिकाण फक्त त्याच्या जन्मदात्रीकडेच आहे. मोनिका त्याच्यावर द्वेष करेल, त्याची काळजीही घेणार नाही. हे जाणून माझ्या मनावर काय बेतेल? वारंवार मनात त्या मुलीचेच विचार येतील जिने या बाळाला जन्म दिला आहे, जी त्याची खरी आई आहे. सूरजच्या अंतःकरणातून आवाज आला आणि क्षणभरात त्याचा निर्णय झाला. सकाळी 4 वाजताच तो थेट रुग्णालयात पोहोचला, पण तिथे बिछाना रिकामा होता. निशा कुठे गायब झाली होती? तो डॉक्टरांना घाईघाईने विचारू लागला. डॉक्टर म्हणाले, मी तिला खूप समजावलं, पण ती इतकी रडत होती की तिने स्वतःच हातातून ड्रीप काढून टाकली आणि एकटीच घरी निघून गेली.
तिने तुमची वाटही पाहिली नाही. हे ऐकून सूरज व्याकुळ झाला. त्याने डोकं धरलं. बाळ रडत होतं. त्याच्यापुढे सहन झालं नाही. गाडीत बसून त्याने बाळ संध्या मावशीच्या हातात दिलं आणि तिला मागच्या सीटवर बसायला सांगितलं. स्वतः गाडी थेट निशाच्या घरी वळवली. त्याला ठाऊक होतं ती इथेच असेल आणि कुठे जाईल. दार उघडलं तेव्हा आत निशा आपल्या आईजवळ रडत म्हणत होती, मी हे सहन करीन की त्यानं माझं बाळ नेलं. हेही सहन करीन की मी 1 वर्ष त्याच्या नावावर आयुष्य घालवलं, पण माझ्या हाती काहीच आलं नाही. पण मी हे सहन करू शकत नाही की तो मला त्याच्या आयुष्यातूनच दूर करेल. मी त्याच्या नावाची जोडलेली राहूनच जगू इच्छिते. तिचे शब्द ऐकून सूरज थपकून उभा राहिला. त्याचवेळी रोशनीने हळू आवाजात बहिणीच्या कानात म्हटलं, बघ तुझा नवरा तुझं बाळ घेऊन आलाय. निशाला क्षणभर वाटलं ती एखादं स्वप्न पाहते. जशी ती वळली तसा समोर सूरज बाळाला हातात घेऊन उभा होता. निशाची आई घाबरून म्हणाली, तो इथून निघून जाईल. तुला घटस्फोट द्यायला आलाय. मी हे सहन करू शकत नाही. निशाने कानांवर हात ठेवले. सूरज पुढे येऊन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाला, मी तुला घेण्यासाठी आलोय. आईला तिच्या मुलापासून वेगळं करून मी हे पाप करू इच्छित नाही. आणि जी मुलगी माझ्यावर इतक्या मनापासून प्रेम करते तिच्यापासूनही वेगळं होऊ इच्छित नाही. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. निशा थरथरत म्हणाली, तुम्ही खरंच सांगताय ना की मी कुठलं स्वप्न तर पाहत नाही. सूरज हलकसं हसला आणि म्हणाला, नाही, मला आता चांगलंच कळलंय. माणूस कितीही करार करू दे, कितीही भविष्याची नियोजन करू देत, पण होतं ते देवाच्या इच्छेनुसारच. आणि त्याने मला शिकवलंय की नातं कधी करारावर उभं राहत नाही, ते तर हृदयातून जुळतं. त्याने निशाचा हात घट्ट धरला आणि तिला आणि बाळाला घेऊन परत आपल्या फ्लॅटकडे आला. निशा हसत होती. आनंदाने मुलाला वारंवार छातीशी बिलगत होती. कधी सूरजकडे प्रेमळ नजरेनं पाहत होती, तर सूरजही तिला तितक्याच मायेने पाहत होता. त्याला ठाऊक होतं पुढे मोनिका समोर त्याला ठाम उभा राहावं लागेल. कारण मोनिका फक्त त्याचंच नव्हे तर निशाचं आयुष्यही उद्ध्वस्त करू शकते. पण एका आईच्या हक्कासाठी आणि आपल्या बाळासाठी त्याला सगळ्यांशी सामना करावाच लागेल. सूरजने ठरवलं होतं की तो निशाला आपल्या आयुष्यातून कधीच बाहेर काढणार नाही. कारण ज्या प्रेमाची त्याला मोनिकाकडून कधीच अनुभूती मिळाली नाही, ते प्रेम निशाने त्याला दिलं होतं आणि त्याला स्वतःचा वेडा करून टाकलं होतं. काही काळ सरला. मोनिका तिच्या अहंकारातच रमली होती आणि सूरजने दुसरं लग्न केलं याचा तिला नेहमीच राग होता. तीही सूरजपासून बदला घ्यायच्या विचारात होती आणि म्हणूनच तिनेही त्याच्याच एका मित्राशी लग्न केलं. तिला वाटलं होतं की आयुष्यभर मुलं नाहीत म्हणून मित्रांसोबत पार्टी करून आणि बेजबाबदार आयुष्य जगून वेळ निघून जाईल. पण तसं काही झालं नाही. कारण येणाऱ्या काळात माणसाला खरी गरज असते ती स्वतःच्या लेकरांची आणि आपल्या कुटुंबांचीच. मोनिकाने सूरजला सोडलं होतं आणि सूरजला देखील मोनिकाला सोडल्याचं काहीही दुःख नव्हतं. कारण त्यालाही तिच्या आनंदा दुःखाशी काहीच घेणं देणं नव्हतं. मोनिका आयुष्यभर फक्त स्वतःच्या फायद्यात गुंतलेली होती. आज सूरज आणि निशा दोघं एकमेकांसोबत खूप आनंदात आहेत आणि आपल्या मुलांना उत्तम प्रकारे वाढवत आहेत. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.